नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यातील 17 विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली असून 25 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असतानाच महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने 10 ते 12 जागांसाठी ठाम आहे, तर शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष साधारणपणे 7 जागांवरून आता 5 जागांसाठी ठाम आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा त्यांना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने सातारा सांगली विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष तगड्या उमेदवाराच्या शोधामध्ये आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी सहकार मंत्री त्याचबरोबर ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। त्याबरोबरच माजी मंत्री आणि विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्या मुलाचीही चर्चा या मतदारसंघामधून जोरदारपणे महाविकास आघाडीकडून रंगत असतानाच या ठिकाणी आता भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील जे तिन्ही पक्ष आहेत यामध्ये सर्वाधिक मतदान संख्या ही भारतीय जनता पक्षाची आहे। मात्र भारतीय जनता पक्ष तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे, कारण गतवेळच्या 6 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार मोहनराव कदम यांनी शेखर गोरे यांचा पराभव केला होता। याच पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्ष तगड्या आणि दिग्गज उमेदवाराच्या शोधात आहे। सध्या तरी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम सातारा जिल्ह्यामधील हे उमेदवार आहेत, संभाव्य चर्चेतील उमेदवार आहेत। त्याचबरोबर सत्यजित पाटणकर, विक्रम पावसकर, सत्यजित पाटणकर हे पाटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत, त्याचबरोबर विक्रम पावसकर हे कराडमधील आहेत, सुनील काटकर आदी नेत्यांची नावे भारतीय जनता पक्षाकडून चर्चेत असतानाच सांगली जिल्ह्यामधील अजून काही भारतीय जनता पक्षाची नावे पुढे येतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगणार की या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी या ठिकाणी काही वेगळी खेळ खेळणार हे येणाऱ्या काळात जरी समजणार असले तरी सध्या भारतीय जनता पक्ष एका तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत। सातारा सांगली जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं मतदार संख्या जास्त आहे। मात्र अखेरपर्यंत या मतदारसंघामध्ये कोणत्या बाजूने तगडा उमेदवार येणार, कारण गेल्या 6 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावरती झालेले लक्ष्मी दर्शन यामुळे पुन्हा एकदा आता भारतीय जनता पक्ष तगडा उमेदवार काढणार की या ठिकाणी विरोधकाकडून तगडा उमेदवार येणार याबाबत आता लक्ष आहे। एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघामध्ये सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।